हॅलो फ्रेंड्स, मैं हॉबी किचनमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे। आज बनवणार आहोत आपण जांभळाचं शॉट। जांभळाचं शॉट बनवण्यासाठी मी पाव किलो 250 ग्रॅम जांभूळ घेतलेले आहे। त्याच्या बिया काढून सगळं जांभूळ एकत्र ताटलीमध्ये इकट्ठा करायचे आहेत आणि बियांना साईडला काढून ठेवून द्यायचं आहे। आणि हे सर्व जांभूळ पूर्ण बिया काढून झाल्यावर एक झिपलॉक बॅग घेऊन त्याच्यामध्ये पूर्ण त्याचं तोंड बंद करून त्याला चांगल्या प्रकारे बंद करून फ्रीजरमध्ये 2 तासासाठी ठेवायचं आहे। 2 ते 2.5 तासासाठी तुम्ही ठेवा। ते चांगल्या प्रकारे थोडेसे कडक होतील व ते कलर पण आपला एकदम ब्राईट येईल। आणि तुम्हाला तर माहितीच आहे जांभळाचे किती चांगले फायदे आहेत। रोगप्रतिकारक शक्ती वाढवते, शुगरसाठी चांगला आहे, पचनक्रियासाठी पण किती चांगल्या प्रकारे आपली पचनक्रिया होते। आणि आता ते जांभूळ 2 तासानंतर एका मिक्सरच्या भांड्यामध्ये घेऊन त्याला टाकून मी बर्फाचे 4-5 तुकडे आणि 3 चमचे साखर, मी पाव किलोसाठी 3 चमचे साखर टाकलेली आहे। आणि एक छोटेसे शॉटचा ग्लास घेऊन त्याला काचेच्या ग्लासावरती लिंबू चोळून घ्यायचा आहे। मग लिंबू चोळून घेतल्यावरती एका प्लेटामध्ये मीठ टाकून पूर्ण काचेच्या ग्लासाला गोल साईडमध्ये आपण मीठ लावून घ्यायचं आहे। आणि ते ग्लास लावून घेतल्यावर दोन्ही ग्लासाला चांगल्या प्रकारे मीठ लावल्यावर तो आपण जो जामून शॉट बनवला आहे तो त्या ग्लासामध्ये टाकून थोडासा वरती पुदिना टाकायचा आहे। आणि मग हे एकदम व्यवस्थित, तुम्हाला तर माहितीच आहे या जांभूळाचं सीझन आहे आता। मग जांभळाचा शॉट नाही पिलं तर आपण काय, मोठ्या मोठ्या हॉटेलमध्ये आपण गेलं तर एका जामून शॉटचे किती 200 ते 250 रुपये देतो आपण, मिनिमम किती नाही तर 100 रुपये। तर आपण हा